नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन खरातच्या तपासासंदर्भात आता SIT स्थापन करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता भोंदूबाबा कॅप्टन खरातची मालमत्ता कुठे होती, यापूर्वी आणखी किती पीडितांना त्यांनी अशा पद्धतीनं आपल्या जाळ्यात फसवलं होतं, याचा तपास आता पोलीस करत आहेत. दरम्यान नाशिकमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे अनेक वर्ष काम करणारे हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी देखील आज पोलिसांची भेट घेतलेली आहे आणि कठोरात कठोर कारवाई कॅप्टन खरात याच्या विरोधात व्हावी अशी त्यांची मागणी आहे. दातरंगे साहेब, अनेक वर्षांपासून आपण काम करताय, आपला कॅप्टन खरात यांच्याशी थेट संबंध कधी आला आणि काय अनुभव? 2008 साली म्हणजे 18 वर्षापूर्वी मला काही निनावी तक्रारी आल्या फोनवरनं आणि त्यांनी सांगितलं की कॅनडा कॉर्नर स्थित ओकसमध्ये एक बाबा दरबार चालवतो आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने शोषण करतो, तर तुम्ही एकदा पाहून या. मी त्यांना म्हणालो की तुम्ही लेखी तक्रार द्या, म्हणजे आपल्याला त्याच्यावर काहीतरी कायदेशीर ॲक्शन घेता येईल. परंतु त्यांनी लेखी तक्रार नाही दिली. पण मी आणि प्राध्यापक सुदेश घोडेराव तिथे जाऊन आलो. कॅप्टन खराताच्या इथे गेल्यानंतर कॅप्टन खरात स्वतः बसलेले होते आणि 1-2 माणसं होते. त्यांना सांगितलं की तुमच्या विरुद्धची तक्रार आमच्याकडे आलेली आहे की तुम्ही बुवाबाजी करताना तुम्हाला दैवी शक्ती प्राप्त आहे असा तुमचा दावा आहे, तर हे दादांत खोटं आहे. तर हे तुम्ही बुवाबाजी करताय, तर ती करत असाल तर ताबडतोब बंद करा. ते म्हणाले की तुम्हाला चुकीची माहिती मिळालेली, मी अशी काही बुवाबाजी करत नाही. माझ्याकडे लोक आल्यानंतर मी फक्त आशीर्वाद देतो, दुवा देतो. म्हणजे दुवा देणं हा भाग वेगळा, परंतु तुम्ही त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याची शक्ती तुमच्याकडे असं तुम्ही सांगतात, तर ते दादांत चुकीचं आहे. म्हटलं तर तसं करू नका. पण त्या दरम्यान आम्ही त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी फोन केले आणि नाशिकमधले काही प्रतिष्ठित नगरसेवक आणि प्रतिष्ठित व्यापारी आणि व्यावसायिकांना त्यांनी बोलवलं. ते सगळे लोक त्यांच्या पाया पडत नतमस्तक होत होते. त्यांना हे दाखवायचं होतं की माझ्या पाठीमागे किती मोठी मोठी लोकं आहेत. परंतु आम्ही या अनिसच्या वतीने त्यांना क्लिअर कट सांगितलं की तुमच्यामध्ये जर दैवी सामर्थ्य असेल तर त्याचं आव्हान स्वीकारायला आम्ही तयार आहे, कारण जगामध्ये असं दैवी सामर्थ्य वगैरे कोणामध्येच नसतं. तर तुम्ही ही बुवाबाजी तात्काळ बंद करा. एकतर तुम्ही ती बुवाबाजी बंद केली नाही तर कायदेशीर कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल. आमच्याकडे काही लिखित तक्रारीसुद्धा येत आहेत. तर त्यावेळेस त्यांनी परत तेच सांगितलं की तुम्हाला मी तेच सांगतो की मी काही करत नाही. जर तुम्ही करत असाल तर ताबडतोब बंद करा असं मी तुम्हाला सांगतो आहे. आणि हे सगळं आणि जे करतात म्हणलं असे तुमच्यासहित जे कोणी करत असेल, तुमचाही दावा असेल, तर हे करणारे डॅम्बिस आणि बदमाश असतात. पण अशा संदर्भात या संपूर्ण संभाषणादरम्यान त्यांनी तुम्हाला काही दबाव आणायचा, धमकी देण्याचा काही प्रयत्न केला? त्यांनी इनडायरेक्टली धमकी दिली आणि इनडायरेक्टली दबाव आणला. त्यांनी यासाठी एक 15-20 मिनटामध्ये जे 8-10 लोकं आले, तर ते दबावाचंच एक कारण होतं की माझ्या पाठीमागे किती मोठी लोकं हे त्यांना सांगायचं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी त्यांना डॅम्बिस आणि बदमाश असं म्हटलं तोंडावर त्या सर्वांसमोर. त्यामुळे त्यांना ते हर्ट झालं आणि मग त्यांनी सांगितलं की मी रिटायर कॅप्टन आहे आणि माझ्याकडे रिव्हॉल्वर असते. म्हटलं मग तुम्ही धमकी देत आहेत का? नाही म्हणे, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की माझ्याकडे रिव्हॉल्वर असते, त्यामुळे तुम्ही सावध राहा. म्हटलं आम्ही कायम सावध असतो आणि आम्ही कुठल्याही धमकीला घाबरत नाही. इथपर्यंतचं त्यांचा संवाद. आणि त्याच्यानंतर 2-3 महिने त्यांनी तिथलं दरबार अनिसचे लोक येऊन गेल्यामुळे बंद केला होता आणि माझाही फॉलोअप होता. मी 2दा-3दा गेलो, त्याच्यानंतर 1-1.5 वर्षांनी गेलो, तर तिथे त्या दरबारामध्ये त्यावेळेस आम्हाला येऊ दिलं नाही. आपला काय एकूणच आपला कधी संबंध आला म्हणा, किंवा आपल्याकडे काही तक्रारदार अशा पद्धतीने आले कॅप्टन खरातांच्या संदर्भात? कॅप्टन खरातांचा तसा माझा पर्सनली नाही काही संबंध आला. पण माझा एक मित्र आहे, सिन्नरला आहे तो, आणि त्याची मुसळगाव MIDC जी आहे ना, त्याच्यामध्ये त्याचं स्वतःचं एक कंपनी आहे. आणि त्यांचं जे एक निवडणूक म्हणजे तिथं एक त्या MIDCवर एक जे स्टाईस म्हणून निवडणूक राहते आणि त्याच्यामध्ये तो चेअरमन पदासाठी तो उभा राहिला होता. आणि तो उभा राहिल्यानंतर त्याच्याविरुद्ध जो चेअरमन पदासाठी उभा राहिलेला मनुष्य होता, त्याने काय केलं की आपण काही निवडून येत नाही असं त्याला वाटलं. आणि मग त्याने काय केलं की याचाच काटा काढला पाहिजे, माझा जो मित्र आहे त्याचा काटा काढला पाहिजे. आणि मग त्याने काय केलं की एक त्याची व्यक्ती, यांचं जे कॅम्पेन चालू होतं त्याच्यामध्ये एक व्यक्ती पाठवली आणि लोकांच्या काही लक्षात नाही आली. त्याने काय केलं, जे सरबत वाटायचं काम चालू होतं ते याच्या ग्लासामध्ये गुंगीचं औषध टाकलं आणि ते गुंगीचं औषध या माझ्या मित्राला दिलं. आणि त्याच्यानंतर माझा मित्र लगेच त्याला गुंगी आली आणि मग त्यावेळेला तिथला जो प्रचार आहे तो थांबला. परंतु त्याच्याबरोबर जी असणारी माणसं ती त्याची जीवाभावाची माणसं होती आणि त्याने उचलून त्यांना घरी नेलं. नाहीतर त्या दिवशी त्याचं काही पण होऊ शकलं असतं. ताबडतोब त्याला दवाखान्यात नेलं वगैरे, हे सगळं केलं. तर मी स्वतः नाही, पण माझा एक मित्र मात्र या अशोक खरातचा जो एजंट आहे त्याचा मात्र तो व्हिक्टिम आहे. आणि अशा प्रकारे हा एक अनुभव माझ्या मित्राने घेतलेला आहे. आणि दुसरी जी गोष्ट आहे की मला एक असं म्हणायचं आहे
की या बाबाच्या दरबारामध्ये सगळ्यात जास्त बळी कोण गेले तर या राज्यातल्या स्त्रिया गेलेल्या आहे. की ज्या स्त्रियांना प्रश्न असतात की मुलाचं लग्न होत नाही, मुलीचं लग्न होत नाही, काहींचा नवरा दारू पितो, काहींच्या घरामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स झालेलं असतात आणि मग आपल्या समाजामध्ये असं काही हे नाही की कोणाला सांगावं आणि मग या स्त्रिया काय करतात, देवबोळे असतात आणि अंधश्रद्धाळू पण असतात आणि मग त्या बाबाकडे जातात आणि मग बाबाकडे गेल्यानंतर हा बाबा काय करतो, फक्त ते एकट्या बाईला साथ घेतो, तिचा नवरा असेल, तिचा कोणी असेल तर बाहेर ठेवतो आणि मग गुंगीचं औषध देतो आणि गुंगीचं औषध देऊन तो तिचा विनयभंग करतो. अगदी पुढचं सगळं मी काही ते सांगू शकत नाही, इतकं ते वाईट होतं. आणि हे सर सगळं चांदगुडे सर, थांबलं पाहिजे. आपण आता SIT प्रमुख सातपुते मॅडमची भेट घेतली, काय मागणी असणार आहे आपली? आम्ही आता या ठिकाणी SITच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते मॅडम यांची भेट घेतली आणि आम्ही काही गोपनीय माहिती त्यांच्याशी शेअर केली. काही लोकांचे नंबर आम्ही शेअर केले का जेणेकरून तपासाला योग्य दिशा मिळेल असे आम्हाला वाटत आहेत. मॅडमने आम्हाला विश्वास असं केलं की आम्ही या ठिकाणी योग्य पद्धतीने तपास करत आहोत. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते त्यांना अंधश्रद्धेच्या बाबतीत काही मदत करू शकलो तर त्यासाठी आम्ही तयार आहे असं आम्ही त्यांना सांगितलं. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही मुख्य मागणी अशी केलेली आहेत का तो काही वन्यजीवांचा त्यावेळेस उपयोग करत होता जादूटोण्यासाठी आणि ते जर खरं असेल तर त्याच्याविरोधात जादूटोणा विरोधी कायदा जसा लावला तसा वन्यजीव संरक्षण कायदा लावावा, त्याचे कलम लावावेत अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आपण बघतोय अंधश्रद्धा निर्मूलनचे हे सगळे सक्रिय कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षांपासून जिल्ह्याभरातच नाही तर राज्यभरात हे काम करत असतात. कॅप्टन खरातच्या संदर्भामध्ये यांच्याकडे ज्या तक्रारी आलेल्या आहेत, ज्या काही यांच्याकडे माहिती जमा आहेत, ती सगळी माहिती त्यांनी आता SIT प्रमुख सातपुते मॅडम यांना दिलेली आहे. या सगळ्या तपासामध्ये कुठेही जर अंधश्रद्धा निर्मूलनच्या कार्यकर्त्यांची मदत लागली तर आम्ही ही मदत करायला तयार आहोत, अशा पद्धतीची एक भूमिका देखील या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. आणि त्यामुळे आता या संपूर्ण तपासाच्या दरम्यान जर अंधश्रद्धा निर्मूलनची जर मदत लागली तर निश्चितपणे पोलीस देखील त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकतात. अशा पद्धतीची एक सकारात्मक भूमिका जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.